बरोबरच. डिफरन्स आपण बघायला पाहिजे पहिल्यांदा. काल आपण काय काय बघितलेलं? इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, मल्टिपल अलील. त्यातले इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स एकसारखा आहे, म्हणजे जरासं वेगळा आहे, एकसारखा आहे. आणि हे तिघ भाऊ बहीण आहेत. कोण कोण? मल्टिपल अलील, प्लिओट्रॉपी आणि पॉलिजेनिक इनहेरिटन्स. त्यातलं आपण काल बघितलेलं मल्टिपल अलील म्हणजे काय असते? त्याला दोन हे असू शकतात, काय अलील असू शकतात. जसं आपण काल सांगितलेलं काय ब्लड ग्रुप आपण उदाहरण घेतले इथं, बरोबर आहे. हे ब्लड ग्रुप बघत असताना एका ब्लड ग्रुपला काय असतात? दोन अलील असू शकतात. दोन अलील म्हणजे काय? IA किंवा IA हे ब्लड ग्रुप ए साठीच आपण अलील बघितलं. मल्टिपल म्हणजे दोन असू शकतात, सांगितलं ना. हे असू शकते किंवा हे असू शकतं, हे किंवा ते, मल्टिपल. कळलं? आणि पॉलिजेनिक इनहेरिटन्स मध्ये काय आहे? तिथं 2 जीन्स असणार आहेत प्रेझेंट. 2 जीन्स म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल आता आपण काय घेऊयात, व्हीट केर्नल कलर. व्हीट केर्नल म्हणजे आपण गहू खातोय, त्या गव्हाच्या वर साळ असत्या. किंवा ह्युमन स्किन कलर घेऊयात आपण. ह्युमन स्किन कलर आहे. मग ह्युमन स्किन कलर म्हटल्यानंतर आता हे स्किन कलर घेतला आपण. मी तुम्हाला जरा डिफरन्स सांगायला जरा काय काय वेगळं आहे. पुस्तकाचा डिफरन्स एवढा फाईन सांगितलेला नाहीये, ते तुमचं अंडरस्टँडिंग करून तुम्हाला फाईन करायचं आहे. जसं की स्किन कलर आहे, स्किन कलरला काय असणार? मग एकच जीन कुठला तर असेल. फॉर एक्झाम्पल आपण काय करूयात, ए असं पाहिजे आपल्या हिशोबानं. तर इथं काय असणार आहेत? स्किन कलर आहे, मात्र याचं जीन कसं असणार? AABBCC. आता काय म्हणलो मी, काय आलं? आपण जसं डायब्रोड क्रॉसला काय करत होतो? डायब्रोड क्रॉसला राऊंड अँड येलो, कॅपिटल आर कॅपिटल आर, कॅपिटल वाय कॅपिटल वाय असं करत होतो, लक्षात आहे ना. म्हणजे राऊंड साठी एक घेतलं होतं, येलो साठी एक घेतलं होतं. म्हणजे कॅपिटल टी किंवा कॅपिटल आर कॅपिटल आर, कॅपिटल वाय कॅपिटल वाय, हे दोन घेतलेत म्हणजे दोन डायब्रोड क्रॉस केलं आपण. 3 घेतलं तर डायब्रोड क्रॉस केला. तसं इथं आपण काय केलंय? एकच घेतलोय स्किन कलर, मग एकच पिढी पाहिजे, कॅपिटल ए पाहिजे, बरोबर आहे ना. पण जीन कसा आहे त्याचा? कॅपिटल ए कॅपिटल ए, कॅपिटल बी कॅपिटल बी, कॅपिटल सी. कळलं? पाहिजेत एकच जीन, खरं किती झाले? मोर दॅन 2 जीन आले इथं. मग ह्याला म्हणायचं पॉलिजेनिक. पॉली म्हणजे जास्त, जेनिक म्हणजे जीन. ह्याचे जीन कसे आहेत? पॉली आहेत. समजा लागले मी काय म्हणलो ते? युजली आपण ज्यावेळी त्याचा जिनोटाइप लिहित असतो, जीन लिहित असतो, त्यावेळी काय असते? अलील घेत असतो. अलील म्हणजे काय? दोघं, 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन. म्हणजे काय? हे असं दोघांची जोडी, कॅपिटल ए कॅपिटल घेणार, कॅपिटल बी घेणार, कॅपिटल सी घेणार, असं यातलं एकच घेतोय. कळलं? हे किंवा आर हे ह्याला म्हणलं मल्टिपल अलील. आणि ह्या दोघांना एकत्र घ्यायचं म्हणजे काय करायचं? पॉलिजेनिक इनहेरिटन्स. ट्रेट तर एकच आहे, जीन किती घेतले आपण? त्याला म्हणायचं पॉलिजेनिक इनहेरिटन्स. ट्रेट तर एकच आहे, हे किंवा हे घेतलं त्याला म्हणलं मल्टिपल अलील. समजा लागले? पॉलिजेनिक आणि मल्टिपल मधला फरक काय? पुस्तकात सरळ सांगितलं, तुम्हाला लॉजिक लावायचे. इथं दोन्हीपैकी केलेलं असणार. इथं मात्र काय असते? 2 किंवा 2 पेक्षा जास्त जीन एकच ट्रेट ठरवतात. म्हणजे आपण काय करणार? राऊंड झाडं घेऊयात म्हणणार. फॉर एक्झाम्पल आपण राऊंड म्हणलं, आपण काय करणार? कॅपिटल घेणार. तसं करायचं नाही. कॅपिटल वाय, कॅपिटल क्यू, कॅपिटल हे राऊंड साठी असं म्हणणार आपण. कळलं? एकापेक्षा जास्त जोड्या घ्यायचे, ह्याला म्हणलं पॉलिजेनिक इनहेरिटन्स. आणि अनेक वेगळं आहे प्लिओट्रॉपी. प्लिओट्रॉपी म्हणजे काय आहे? जीन तर एकच. फॉर एक्झाम्पल कॅपिटल ए आपण घेतल्यानंतर काय करणार? हा एकच स्टेट आहे म्हणून सांगणार काहीतरी. जसं की आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहित असेल घेऊयात, राऊंड झाड. हे आता कॅपिटल आर हे म्हणलं आपण काय म्हणणार? राऊंड सीडची झाड आहेत, बरोबर आहे. म्हणजे हा काय करतो? आपल्याला एक ट्रेट सांगतोय युजली. पण प्लिओट्रॉपीनुसार काय आहे? हा काय करतोय? नुसता एकच सांगत नाही, राऊंड म्हणून सांगत नाही. वेन सिंगल जीन कंट्रोल 2 ट्रेट. म्हणजे काय येणार? हे कॅपिटल म्हणणार आपण सांगणार राऊंड आणि
येलो असं सांगणार. इथं काय होतं, उलटा याच्या स्किन कलर घेताना एक पाहिजे तर इथं दोन आहेत, आणि इथं काय आहे, एकाचं एक काम आहे तिथं दोघं सांगायला लागले. समजलं? म्हणजे इथं सिंगल जीन आहे खरं दोन ट्रेट आहेत, आणि इथं काय आहे, सिंगल ट्रेटला दोन जीन, ह्याच्या उलट लिहिले, ह्याच्या उलट बरोबर ते लिहिले. समजायला लागले तुम्हाला? जरा जरा का बाउन्सर आहे धनवंती? मी एकदम सोपं करून सांगायला लागलोय. प्लिओट्रॉपी म्हणजे काय, एक जीन असतोय खरं ते दोघांचं सांगत असतोय. हा राऊंड पण आहे, हा येलो पण आहे म्हणून सांगतोय. हा काय आहे, हा एकटा आहे, म्हणजे हे दोघं जण जीन आहेत आणि ते एकच सांगायला लागले. आणि हे काय आहे, ऑर आहे. समजलं इथपर्यंत? हे पहिलं अंडरस्टँडिंग करून घ्या. डेफिनेशन 10 वेळा बघा. वेन सिंगल जीन कंट्रोल टू ट्रेट प्लिओट्रॉपी, वेन सिंगल ट्रेट हॅज टू जीन, म्हणजे इथं आपण असं करूयात, टू जीन सिंगल ट्रेट. समजलं? म्हणजे मी उलट केलं, जीन नुसार गेलो. हे तिथं दोन जीन एक ट्रेट आहे, इथं एक जीन दोन ट्रेट आहे. ट्रेट म्हणजे काय, कॅरेक्टर त्याचं. आणि इथं काय, एक कॅरेक्टरला हे किंवा ते आलेलं आहे, हे किंवा ते जीन आहे. समजलं? हे ऑरला घ्यायचं, हे एक जीन एक जीन दोन ट्रेट, हे दोन जीन एक ट्रेट. पुस्तकात एवढं सोपं केलेलं नाही, मी तुम्हाला जरा असं फाईन डिफरन्स सांगायला लागलो, वेगळं वेगळं काय ते. समजते? म्हणजे आपण आता हे सगळं पुसून ठेवूयात. तुम्हाला 3 गोष्टी फक्त लक्षात ठेवायची एवढ्यात सगळं मी तेव्हापासून जे काय सांगितलो ह्यातनं एवढंच लक्षात ठेवायचं, हे एवढंच महत्वाचं आहे. हा बघा, मल्टिपल म्हणजे 2 आलेले आहेत, ऑरचे असतात आलेले. इथं काय आहे, एक जीन दोन ट्रेट प्लिओट्रॉपी, तिथं 2 जीन एक ट्रेट पॉलिजेनिक इनहेरिटन्स. गॉट इट? हा, आता हे झाल्यानंतर दुसरी स्टेप असते, हे लक्षात ठेवत असताना ह्याचं उदाहरण लक्षात ठेवायचं. जसं की आपण काल बघितलेलं मल्टिपल आलेला ब्लड ग्रुप बघितलेलं होतं उदाहरण. त्यानंतर इनकम्प्लीट डॉमिनन्सला 4 क्लॉक प्लांट घेतलं होतं. कोडॉमिनन्सला रोन कॅटल कलर रोन बघितलेलं आपण, बरोबर आहे? तसं त्याचं पण झालं आपण हे बघितलं होतं. इथं काय बघायचं, प्लिओट्रॉपीमध्ये सिकल सेल ॲनिमिया बघायचं. उदाहरण आहे याचं, ओके. आणि पॉलिजेनिक इनहेरिटन्स मध्ये बघायचं, व्हीट केर्नेल कलर. पहिलं व्हीट म्हणजे गहू, केर्नेल म्हणजे त्याच्यावरचं टर्फल, कलर म्हणजे कलर. पहिलं उदाहरण बघायचं असते व्हीट केर्नेल कलर, आणि दुसरं उदाहरण असतंय ह्युमन स्किन कलर. मी तुम्हाला हे टॉपिक चालू करताना सांगितलेलं आहे, जे इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, मल्टिपल अलील, प्लिओट्रॉपी, पॉलिजेनिक इनहेरिटन्स, हे सगळं उदाहरणावर लक्षात ठेवायचं. बोललो होतो मी तुम्हाला, उदाहरण लक्षात ठेवायचं आणि उलट जायचं आपण, त्याशिवाय ते कळत नाही. आता हे नॉर्मल आहे, व्हीट केर्नल कलर म्हणजे काय, गव्हाचा कलर, हे पण नॉर्मल आहे. हा ऍब नॉर्मल आहे, सिकल सेल ॲनिमिया. हे पहिला समजून घ्या, पहिला काय म्हणायचंय, मला काय म्हणायचे ते पहिला समजून घ्या. जसं की ॲनिमिया म्हणजे काय, रक्त कमी होणं. काय आहे ॲनिमिया म्हणजे काय असतंय, रक्त कमी होणं, ब्लड कमी होणं. ब्लड इन द सेन्स, रक्त इन द सेन्स हिमोग्लोबिन कमी होणं. काय कमी होते, HB. आपण सर्क्युलेशन चॅप्टर बघितलंय. आता गावठी म्हणायचं नाही रक्त, लोक HB ला रक्त म्हणतात. काय म्हणतात, HB ला रक्त म्हणतात. आपण तसं म्हणायचं नाही. रक्त म्हणलं, ब्लड म्हणलं काय येणार, ते सगळं झालं, WBC, RBC, प्लेटलेट, सगळं ते प्लाझ्मा, हे सगळं येणार. आपण बघायला लागलोय ॲनिमिया म्हणजे HB डाऊन होणं, हिमोग्लोबिन कमी होणं. म्हणजे काय, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड इज लो होणार. मग हे काय आहे, ॲनिमियाचा एक प्रकार आहे सिकल सेल ॲनिमिया. सिकल याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे काय, सिकल याचा अर्थ हाफ मून शेप, हाफ मून म्हणजे अर्धचंद्र होणार. कोण, RBC. सिकल सेल म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण बघितलेलं, हा रेड ब्लड सेल आहे म्हणजेच RBC, इरिथ्रोसाइट. इन दॅट इरिथ्रोसाइट HB इज प्रेझेंट.
आपण बघितले कार्बोनिक अनहायड्रेज वगैरे वगैरे सगळं सगळं झालं आपल्याला. तर ह्या आरबीसीच्या आत कोण आहे? एचबी आहे. ह्या एचबीचं काम काय? ट्रान्सपोर्ट करायचं सगळं ऑक्सिजन वगैरे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता काय होतंय, सिकल सेल अॅनिमिया नावाचा आजार झाल्यानंतर हा जो आरबीसी आहे हा हाफ मून शेप होतोय. हाफ मून म्हणजे अर्धचंद्र होतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा असा होतोय. कळलं? मग इथं असलेलं हिमोग्लोबिन काय करणार? इथनं उडी मारणार आणि बाहेर जाणार. कळलं मी काय म्हणालोय? म्हणजे आरबीसी फक्त असा राहिला, हिमोग्लोबिन इथं नाहीच आहे. म्हणजे हिमोग्लोबिन काय होणार? कमी होणार. मग सर एकच आरबीसी असा होणार काय? नाही, शरीरातला प्रत्येक आरबीसी असा हाफ मून शेप होणार. सिकल सेल ह्याचा अर्थ खुरप्याच्या आकाराचा. कळलं? पाहिजेत कसा? हिमोग्लोबिन कुठे बसलाय? आतमध्ये बसलाय. हे काय झालं? अर्ध मून शेप झालं. मग काय होणार? हिमोग्लोबिन जाऊन उडी मारून बाहेर निवांत जाणार. आणि हिमोग्लोबिन गेला म्हणजेच काय म्हणतोय आपण? अॅनिमिया होणार. कारण ऑक्सिजन आपण बॉडीला पाहिजे तेवढं पुरवू शकणार नाहीये. कळलं? आजाराचं तर कळलं तुम्हाला. आता काय आजार आहे? आजार कळलं की तुम्हाला मी ह्याचं उदाहरण एकदम एक्सप्लेन करतो. ह्याचं उदाहरण आहे हे सिकल सेल अॅनिमियाचं. कशाचं उदाहरण आहे? प्लिओट्रॉपीचं. नेमकं काय होतं याच्यामध्ये? कारण आपल्याला चॅप्टर बघायला आपण इनहेरिटन्स, आपण काय ह्युमन हेल्थ अँड डिसीज चॅप्टर बघा ना किंवा सर्क्युलेशन बघा ना, याच्यामध्ये आपल्याला सिकल सेल अॅनिमिया आपल्याला 10 मार्काला विचारायचे. आपल्याला काय करायचंय? ह्या उदाहरणाचं सहाय्य घेऊन इनहेरिटन्स दाखवायचे. प्लिओट्रॉपी कसं दाखवायचे? प्लिओट्रॉपी म्हणजे काय दाखवणार? तिथं मदर दाखवणार, फादर दाखवणार. F1 फिनोटायपिक, जिनोटायपिक, परत F2 जनरेशन हेच दाखवायचं असतं आपल्या ह्या चॅप्टरमध्ये. कुठलाही आजारात दाखवायचा आहे किंवा हे दाखवायचंय. म्हणजे आपल्याला सुटलेलं नाही. काय सुटलेलं नाही आहे? सगळे हे फादर, मदर, फिनोटाईप, जिनोटाईप, गॅमेट एकत्र आणणार, F1 हेच आपल्याला करायचे. मग सिकल सेल अॅनिमियामध्ये आपल्याला काय करायचंय? लक्षात ठेवताना पहिल्यांदा एक करायचं आपल्याला, जो नॉर्मल माणूस आहे, नॉर्मल म्हणजे तुम्ही किंवा मी आहे, ह्यांचा जिनोटाईप कसा असणार लक्षात ठेवायचं. हे बघा, सिकल सेल अॅनिमिया म्हणजे काय होत असते? हिमोग्लोबिन लॉस. म्हणून ह्याचा जिनोटाईप लक्षात ठेवताना आपल्याला लक्षात ठेवायचंय HB जो आहे आपला AA दाखवायचा. हा ह्याचा जिनोटाईप आहे. म्हणजे हा नॉर्मल आहे. म्हणजे काय आहे? इथे सिकल सेल अॅनिमिया A फॉर ऍबसेंट. कोण ऍबसेंट आहे? सिकल सेल अॅनिमिया इज ऍबसेंट. HbA म्हणजे हा नॉर्मल माणूस आहे, तुम्ही आणि मी हे आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये असते कॅरियर. कॅरियर म्हणजे ह्याच्यामध्ये कॅरी करायला लागला तो, त्याला पूर्णपणे आजार झालेला नाही. मग त्याचा जिनोटाईप कसा असणार आहे बघा? एक जण नॉर्मल, एक जण ऍबनॉर्मल. म्हणजे कसं होणार? म्हणजे काय होणार? हे एक जण सिकल सेल अॅनिमिया ऍबसेंट आणि दुसरा सिकल सेल अॅनिमिया प्रेझेंट म्हणजे HbS फॉर HB सिकल सेल. कळलं काय सांगायला लागलो ते मी? आणि जो हे आहे काय म्हणायचं, इन्फेक्टेड, पूर्णपणे त्याच्या अंगात त्याचं इन्फेक्शन पसरलेलं आहे, तो कसा असणार? इकडे बघा, HbS असणार. म्हणजे हिमोग्लोबिन सिकल सेल हा फार डेंजर. हा थोडक्यात जगतच नाही, लक्षात घ्या. कळलं? मग हा काय करायलाय सर? ह्याच्या अंगात जास्त इन्फेक्शन गेलेलं आहे, घुसलेलं आहे. हे मेलेलं म्हणजे हे काय उपयोगाचंच नाही आहे. आणि हे आपण नॉर्मल आहे एकदम. एव्हरीथिंग इज क्लिअर. हे जिनोटाईप लक्षात ठेवा. जिनोटाईप कुठल्या पण ह्याचं लक्षात आल्याशिवाय आपल्याला त्याचा हे काढता येत नाही. काय? F1 जनरेशनचा फिनोटाईप. आपल्याला काय करायचं असते युजली? इनहेरिटन्स चॅप्टर आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला या धड्यामध्ये काय विचारणार हा पहिला प्रश्न आहे. या धड्यामध्ये आपल्याला फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो F2 जनरेशनचा काढायचा असतो. खरं F2 जनरेशन काढायचं काय पाहिजे? F1 जनरेशन पाहिजे. आणि F1 जनरेशन काय पाहिजे? जिनोटाईप पार्ट पाहिजे. कळालं? उदाहरण काय घ्यायचं, जिनोटाईप काय घ्यायचं आणि त्याचं मग रेशो काढायचं. त्यामुळे प्लिओट्रॉपी म्हणजे काय करायचं आपल्याला? उदाहरण डायरेक्ट लक्षात ठेवायचं. डेफिनेशन सिंगल जीन टू ट्रेड. डायरेक्ट त्याचं उदाहरण लक्षात ठेवायचं. सिकल सेल अॅनिमिया. सिकल सेल अॅनिमिया मध्ये तिचे जिनोटाईप आपण लक्षात ठेवले. आता काय करायचं? हे घेत असताना कॅरियर घ्यायचं. आपण F2 जनरेशन जेव्हा काढतोय तेव्हा काय करतो आपण? F1 चं क्रॉसिंग करत होतो, बरोबर आहे? तसं आता इथं डायरेक्ट आपण कॅरियर घ्यायचे दोघं पण. काय घ्यायचे?
कॅरियर म्हणजे क्रॉस झालेले घ्यायचे. बघा हे नॉर्मल आहे, हे एकदम अबनॉर्मल आहे, ह्याच्यामधलं हे आहे, म्हणजे हे पण F1 आहे समजूयात म्हणलं मी तुम्हाला. माना ऍझ्युम x इज इक्वल टू 0 मॅथ्स. तसं ते आपण डायरेक्ट आता F2 जनरेशन काढायला समजलं तर आपल्याला ही पिढी घ्यायला पाहिजे, म्हणजे कॅरियर घ्यायला पाहिजे. म्हणजे नवरा आणि बायको दोघं पण सिकल सेल ॲनिमिया कॅरियर आहे असं समजेल. म्हणजे काय HbA/HbS. इथं काय असणार HbA/HbS. तर जर असं व्यवस्थित करूयात. याला इथं मानत आपण ही आई आहे, हे वडील आहेत. ह्याचे गॅमेट पाडताना आपण आता सेपरेट करूयात. काय करायचं HbA/HbS. सेम तसंच HbA/HbS. बरोबर आहे ना. वर पॅरेंट म्हणून नाव टाका फक्त याला. आता हे सगळे झालेले जे आहेत ह्याचं काय करायचं आपण, आपली सिस्टीम परत काय, हा ह्याच्या बरोबर एकदा, ह्याच्या बरोबर एकदा, हा ह्याच्या बरोबर एकदा, ह्याच्या बरोबर एकदा. हा लिहिताना असं लिहायचा असतो हा आणि हा, हा आणि हा, हा आणि हा, हा आणि हा. बरोबर. हे तुमच्या लक्षात आलं असेल आतापर्यंत. नसेल तर ते करून घ्यायचं, शिकून घ्यायचं. हा आणि तो काय येणार HbA/HbS. HbA/HbS आणि HbS. म्हणजे काय झालं, एक जण पूर्णपणे नॉर्मल आला. बरोबर आहे. फिनोटायपिक रेशो पण लिहूया. फिनोटायपिक रेशो काय करणार आपण आता, कॅरियर एस टू नॉर्मल घेऊयात. कॅरियर एस टू नॉर्मल किती येणार आहेत मग, कॅरियर किती जण आहेत, दोघं. नॉर्मल किती आहेत, एक जण. तर आणि हा कुठे गेला, हा इन्फेक्टेडचा दिसायला पाहिजे की हा जगतच नाही. काय होतोय, जन्माला आल्या आल्या हा मरून जातोय. दॅट इज नोन एज लिथल जीन. लिथल कळलं. त्यामुळे इथं आपण लिहू शकत नाही. इथं कोणाला आपण लिहायला लागलोय, हा कसा आहे, हा नॉर्मल आहे का ऍब नॉर्मल आहे, मेलेल्यांचं आपण लिहून ठेवत नाही. त्यामुळे फिनोटायपिक रेशो लिहिताना कॅरियर एस टू नॉर्मल लिहितोय. कॅरियर एस टू नॉर्मल एस टू मेलेल लिहित नाही आपण इथं. कळलं. किंवा इन्फेक्टेड आपण लिहित नाही. तसं आपण इन्फेक्टेड लिहिले बघा. इन्फेक्टेडचा एक आहे. इन्फेक्टेड म्हणजे तो जन्माला आला, कारण ज्याच्या आरबीसी मध्ये आरबीसीच नीट नाहीत 100%, तो जगल काय, जगणार नाही. कारण शरीराला केसापासून नखापर्यंत रक्त पोचवायचं काम जर कोण करत असेल तर तो म्हणजे आरबीसी करतोय. आरबीसी म्हणजे कोण करतोय, हिमोग्लोबिन. मग केसापासून नखापर्यंत तुम्हाला रक्तच पुरवलं जात नाही का, एक पण आरबीसी नीट नाही ना. इथं कसं आहे, कॅरियर मध्ये अर्धे जण तर नीट आहेत जरासं. त्यामुळं आई वडील जर कॅरियर असतील तर बाळ होणारी पॉसिबिलिटी 3 आहेत. एक तर दोघांना कॅरियर होऊ शकतात त्यांची पोरं, एक तर नॉर्मल होऊ शकतात आणि एक तर डायरेक्ट मरणारच आहेत. मरणारी परत पुढची पिढी तयार करेल काय, नाहीच करणार आहे. कळलं. जो मेला त्याला आपण म्हणायचं लिथल जीन. ह्याला गोल करतो मी असं, हे लिथल जीन आहे. म्हणून हे करताना फिनोटायपिक इथं जर 4 असले तर मी तिघांचीच बेरीज दिलेली आहे. ओके. आणि जिनोटायपिक रेशो कसा आहे, परत तोच जिनोटायपिक रेशो काय आहे, 2:1 येणार. एनी डाऊट. हे एवढं काढायचं पेपरला, काय अवघड आहे 4 मार्काला. कन्सेप्ट पण काय तुम्हाला काय असते नेमकं, कॅरियर दोघं घ्या, बाकी जिनोटाइप पार्ट असला गॅमेट पाडा, लिहा आणि फिनोटायपिक आणि जिनोटायपिक. एनी डिफिकल्टी, समजले नक्की. पुढे स्टॉप कर. आपण बघायला लागलोय पॉलिजेनिक इनहेरिटन्स म्हणजे काय असणार आहेत, एका ट्रेटसाठी 2 जीन असणार आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे व्हीट केर्नेल कलर. म्हणजे कलर म्हणल्यानंतर आपल्याला एक जण जीन पाहिजेत. खरं इथं काय असणार आहेत, पॉली असणार आहेत, 2 जीन येणार. 2 जीन म्हणजे इकडे बघा, आपण गव्हाच्या कोटिंगचं, गव्हाच्या साळीचं, गव्हाच्या ह्याचं बघणार. वरचा कलर कसा आहे, एक तर प्युअर रेड असणार आहे. पॅरेंट लिहायचं आपण इथं फिमेल मेल. ओके. हे कसं आहे, याचा फिनोटाइप लिहायचं इथं. लिहायची पद्धत सगळीकडे सेमच असते. रेड आणि व्हाईट असतील. त्याचं रेडचं काय, हे काय जिनोटाइप लक्षात ठेवायचा, कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल ए. तुम्हाला मी पहिल्यापासून सांगायला लागलोय, क्रॉस करत असताना आपल्याला मेन काय पाहिजे, F2 जनरेशनचा फिनोटाइप आणि जिनोटाइप रेशो महत्वाचा आपल्याला. कोणाचा, पण F2 कसा निघणार, F1 चा निघल्यानंतर. F1 कधी निघणार,
त्याचं तुम्हाला जिनोटाईप पार्ट असल्यानंतर. त्यामुळे ह्या सगळ्यात काय महत्वाचं असलं तुम्हाला कुठला पण क्रॉस करायचा आहे तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जिनोटाईप पार्ट असणं. अनलेस अँड अंटिल माझं म्हणणं असं आहे, जिनोटाईप तुम्हाला पेपरला कोणतं सांगितलं तुम्हाला खालचं सगळं काढता येतं, कारण जिनोटाईप नसला तर जिनोटाईप जर चुकला खालचं सगळंच बोंबललं. नाहीतर लय सोपं आहे. मग वर फिनोटाईप लिहायचा, जिनोटाईप लिहायचा, गॅमेट काढायचं, F1 जनरेशन काढायचं, F2 जनरेशन काढायचं, सोपं आहे. कधी हे आठवलं तर. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ऑफ पी प्लांट पाठ करायचे. त्यानंतर हे सगळे असे जे उदाहरण आहेत, सिकल सेल ॲनिमिया मध्ये काय असतं जिनोटाईप, ओके. हिमोगो आपण हे बघितलं, मल्टिपल एलील बघताना आपण उदाहरण बघितलं कशाचं, ब्लड ग्रुपचं. मग ब्लड ग्रुप करत असताना आपण काय बघितलं, काल तुम्हाला म्हणलं तुम्ही अँटीबॉडी, ते अँटीबॉडी नव्हतं अँटीजन होतं, जरासं करेक्शन त्याच्यामध्ये, ओके. ते नंतर सांगतो तुम्हाला मी. जसं की आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स बघत असताना 4 o'clock प्लांट बघितलं. 4 o'clock प्लांटचं जिनोटाईप काय होता, मग रेडचा कॅपिटल आर, व्हाईटचा स्मॉल आर, ओके. लक्षात ठेवायचं. जसं की आपण कोडॉमिनन्स बघताना काय केलं, रेड मध्ये कॅपिटल आर केलं, व्हाईट मध्ये WW केलं, समजलं. ब्लड ग्रुप बघत असताना ते IA हे पाठ केलं ते आपण काल करताना. आज बघत असताना आपण चालू कशावरून केलं, प्लिओट्रॉपी बघताना आपण ते जे HbA HbS जे जिनोटाईप आहे तो पाठ करायचा आहे. आणि ह्या उदाहरणामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, रेड म्हणतो आपल्या डोक्यात येत आता काय, कॅपिटल आर. खरं आपण लक्षात ठेवायचंय आपण काय बघायला लागलोय, पॉलीजेनिक इनहेरिटन्स. मग इथे रेडचा काय असतोय, व्हीट कलरचा कॅपिटल A, B, स्मॉल b, स्मॉल b. जेव्हा दोघं जण ही सेम असतात त्यातला आपण एक जण खाली घेऊ शकतो. आता तुम्हाला प्रत्येक प्रश्न सर असं काय सांगतात, सेम असल्यावर खाली एकच घ्या का म्हणतात, इथं पण ह्याची 4 जिनोटाईप पडतात. दाखवू तुम्हाला कसे 4. मधुरा, जरा लक्ष द्यायचं. हे बघा, हे ह्याच्या बरोबर काय येणार, कॅपिटल A कॅपिटल B. हे ह्याच्या बरोबर काय येणार, कॅपिटल A कॅपिटल B. हे ह्याच्या बरोबर कॅपिटल A, हे ह्याच्याबरोबर कॅपिटल A कॅपिटल B. सगळे सेम येतात म्हणून आपण सगळे लिहित नाही, म्हणून आपण काय करतो, एकच लिहितो. आता कळालं, जर सेम दोघ जण असतील तर आपण सेम लिहिण्याचं कारण हे असं होतं. आता इथं पण तसंच आहे, सगळे ही दोघं सेम आहेत, ही दोघं सेम आहेत म्हणजे सगळे असे येतात, म्हणून आपण हे डायरेक्ट असं देत असतो. कळलं. त्यामुळे F1 जनरेशन करताना हे एकत्र केलं आपण, सेम सोपं आलं. आता F2 करत असताना त्याचे गॅमेट पाडायचं फार अवघड असते. जसं की हे ह्याच्याबरोबर हे ह्याच्याबरोबर ह्या प्रकारे गॅमेट पडले. आता इथं काय करा, पुनेट स्क्वेअर मध्ये चालू करा डायरेक्ट. पुनेट काय असते, ही इकडचे लिहून टाका सगळं. हे बघा, सेम इकडे लिहून टाकायचे. बरोबर आहे. पुढचं सगळं आता काय असतं, वर एकदा बघायचं, खाली एकदा बघायचं, सांगितलं मला 90 डिग्री. वर काय आहे, कॅपिटल, इकडे काय आहे म्हणजे कॅपिटल A. वर काय आहे, कॅपिटल B, खाली काय कॅपिटल B. सोपा बघायला, वर एकदा बघायचं, खाली एकदा बघायचं. बरोबर आहे. अरे या व्हिडिओ दिसा जरा तुम्ही, या करा हे जरा. आता एक काम करायचं, दोघांपैकी एक कॅपिटल स्मॉल असलं तर कॅपिटलचं पहिलं लिहायचं असते. कळलं मी काय म्हणलो ते, हा गुड. व्हेरी गुड. तुला येते रे सगळं, फक्त मी शिकवायला पाहिजे, है का नाही.
व्हेरी गुड. जमते की तुला? व्हेरी गुड. आता सर याचा फिनोटाइपिक रेशो कसं काढायचं मग? दिसायला कसं आहे? दिसायला जे 4-5 जण असतात. 5 जण म्हणजे बघा, आता सगळ्यात पहिला आपण काय करायचंय, ह्याच्यात बघायचं, ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये कॅपिटल किती बघायचं. इकडे बघा, प्रत्येकामध्ये कॅपिटल किती. जसं की आता 1 2 3 4 इथं किती जण आहेत कॅपिटल? 4 जण. इथे किती आहेत? 3 जण. इथे किती आहेत? 3 जण. इथे किती आहेत? 2 जण. इथे किती आहेत? 3 2 2 2 2 2 पुढे 1. इथे 3 आहेत, इथे 2 आहे, इथे 1 आहे. चला, इथं 2, इथं 0. मग जर हे असं काय लिहिलंय, असं आता आपण लिहिलं नव्हतं किती कॅपिटल किती स्मॉल. इथे लिहायची गरज आहे का? जेवढे जास्त कॅपिटल म्हणजे 4 जण कॅपिटल आले म्हणजे ह्याचा फिनोटाइप कसा असतोय? डार्केस्ट रेड. एकदम इथं कसा होता? रेड होता. ह्याच्यापेक्षा पण जास्त डार्क होणार. डार्क लिहितो मी, डार्क रेड. जर 3 असतील तर कसं येणार? फक्त रेड येणार. 2 असतील, 1 असतील आणि 0, ह्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे. कारण 0 पण ह्याच्यामध्ये आहेत. 4 पासून आहेत ते 0 पर्यंत आहेत. 4 कसा असणार आहे? एकदम रेड. त्यानंतर 3 कसा असणार आहे? रेड. त्यानंतर 0 कसा असणार आहे? व्हाईट असणार आहे. कळलं? 2 कसा असणार आहे? इंटरमिडिएट. इंटरमिडिएट म्हणजे दोघांच्या मधला. एकदम रेड पण नाही, व्हाईट पण नाही, हा असा असणार आहे. समजलं? आणि हा कसा असणार आहे? लाईट रेड असणार आहे. लाईट म्हणजे थोडंफार रेड आहे. काय काय म्हणलो मी? कळलं तुम्हाला? हे तर लक्षात राहायचं. 4 आणि 0 लिहून काढायचं पहिल्यांदा. 4 कसा असणार आहे? डार्क रेड. 3 कसा असणार आहे? आपला जसा ओरिजिनल होता तसा म्हणजे रेड असणार आहे. हा व्हाईट. हे 2 लक्षात ठेवायचे. हा म्हणजे इंटरमिडिएट म्हणजे 50% पांढरा 50% लाल आहे. हा लाल, लाल पेक्षा पण लाल, हा ह्याच्यापेक्षा अर्धा लाल, ह्या 25%च लाल. कसं थोडक्यात काय काय म्हणायचे ते? 0 25 50 75 100 असं लक्षात ठेवा थोडक्यात. ओके. मग आता आपण हे जर मोजलं तर किती लागतात बघा. अशी किती आहेत? 1 आहे. अशी किती आहेत? 4 आहेत. असे किती आहेत? 6. असे 4, असं 1. म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? 14च्या मध्ये 6 लक्षात ठेवायचं. म्हणजे बघा असं लक्षात ठेवायचं 1:2 4:2. परत 6 मध्ये परत उलट. इथं काय होतं? 4. इथं काय होतं? 1. समजलं? हा रेशो काय लिहायचा? फिनोटाइपिक रेशो 1:4:6:4:1. ओके. 14 लक्षात ठेवा. इकडे पण 14 आहे. सॉरी, 14च्या उलट लिहायचं इकडे 41. बरोबर ना मधुरा? मध्ये 6 लक्षात ठेवायचं. मधुराच्या पायाला हेवा लागले, गोळ्या लागले. येणं गरजेचं आहे, त्याशिवाय ते वाढणार नाहीयेत. 1 गोळा 1 सबस्क्राईब आहे. हा सर आणतो खरं आता बसवा असं तुमचं म्हणा. मी काल पण सांगितलं तुम्हाला आणा म्हणून, तुम्ही आणला. मग दोन माझं ऐकलं नाही, मग कोण ऐकणार? म्हणजे माझी जी अपेक्षा आहे, गोलनाच ऐकायला पाहिजे, पायाला ऐकायला पाहिजे, कदम हे करायला पाहिजे, सगळेच ऐकायला पाहिजे. खरं ऍटलीस्ट हिने तरी ज्यांची जास्त ओळखी आहेत, अजिंक्य जरा मंडळ ज्यांचा आहे तरी उपयोग नाही. काय उपयोग आहे म्हणते मंडळचा आपल्याला? बरोबर. आणि जिनोटायपिक रेशोचा असतोय तो, जिनोटायपिक रेशो असतोय याचा 1:2 2:2 2:1 1:4:2. कधी पण उलट लिहायचं असते. 1:2 2:1 मध्ये 4 घाला, त्यानंतर परत 1:2 2:1. ओके. हा कशाचा रेशो आहे? व्हीट केर्नल कलरचा. व्हीट केर्नल ह्युमन स्किन कलर तर लय मोठं होतंय. का मोठं होणार? हे जे 3 जिनोटाइप असणार आहेत, कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल बी कॅपिटल सी असे येते. म्हणजे जिनोटाइपचे वाढत जाणार सगळे. काय म्हणायला लागले ते? त्यामुळे ते मी बघणार नाही, तेवढे तुम्ही करून आणायचे. इथं फक्त जे आपले 2 होते ते 3 घालायचे, तुम्ही करून आणायचे. कळलं? नसेल तर तुमच्या नोट्स मध्ये दिलेलं जाईल, ते बघून यायचं. कळलं?
इथं आपलं काय सांगतंय, पॉलिजेनिक इनहेरिटन्स, पोस्ट मेंडेलियन डेव्हिएशन समजतात आपली, पोस्ट मेंडेलियन वर्क किंवा मेंडेलियन डेव्हिएशन. ओके, करा अभ्यास. ओके.